तर जम्मू काश्मीरमध्ये 4 ठिकाणी रात्रीच्या सुमारास स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत। हे स्फोट पूंछ, अखनूर, उधमपूर आणि राजौरीमध्ये झालेत। स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या सर्वच भागांमध्ये जवान तैनात आहेत। सध्या जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सलग हल्ले झालेत, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत। तर काल सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये 4 ठिकाणी रात्रीच्या सुमारास स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत, त्यामुळे सीमावर्ती भागातले नागरिक सातत्यानं दहशतीखाली आहेत। हे स्फोट पूंछ, अखनूर, उधमपूर आणि राजौरीमध्ये झालेले आहेत। स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र स्फोटाच्या आवाजामुळे या ठिकाणी राहणारे नागरिक भयभीत झालेले होते। सध्या सगळ्याच भागामध्ये, संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये भारताकडून जवान तैनात करण्यात आलेले आहेत। नागरिकांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे सैनिकांसाठी, आणि त्यामुळेच त्यांच्या संरक्षणासाठी जवान तैनात आहेत। मात्र पाकिस्तानकडून सातत्यानं भ्याड हल्ले केलेच जात आहेत। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सलग हल्ल्यांचा प्रयत्न झाला, काही हल्ले परतवून लावलेले आहेत। तर पूंछ, अखनूर, उधमपूर आणि राजौरीमध्ये स्फोटाचेही आवाज आलेत, त्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे। काही इमारतींचं थोडंफार नुकसान झालेलं असलं तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भारतीय नागरिक सुखरूप आहेत। स्फोटानंतरची ही दृश्य समोर आलेली आहेत। स्फोट झाल्यानंतर अनेक ठिकाणी धुराचे लोट उठत होते। सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र पाकिस्तानकडून अशाच पद्धतीनं सीमावर्ती भागामध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय, स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भारताकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। मात्र आत्ता जो भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, त्यामुळे सीमावर्ती भागात राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे। भारताकडून पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत। कोणत्याही पद्धतीनं भारतीय सीमेमध्ये नुकसान होऊ नये यासाठी आपली सुरक्षा यंत्रणा तेवढ्या मोठ्या प्रमाणात सज्ज आहे। ड्रोन हल्ले परतवून लावले जात आहेत डिफेन्स सिस्टीमकडून। यासोबतच भारतीय जवान सुद्धा सगळ्या सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा देतात। मात्र काही ठिकाणावरती हल्ले झालेले आहेत, काही ठिकाणी स्फोट झालेले आहेत आणि त्यामुळे इमारतींचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणत्याही व्यक्तीला जखमी नाहीये किंवा दुखापत झालेली नाहीये, जीवितहानी झालेली नाहीये।